बाहेर ते फास्ट फूड खाऊ नका. किती वेळा तुम्हाला सांगितले, ऐकत जा जरा. तर तुम्हाला शरीर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज पण मी काय कॉलेजला नाही, कारण की आज माझं मन नाही झालं. कारण की कॉलेजवाले लेकरच एवढे भारी लेक्चर ठेवतात त्यामुळे माझं काय मन नाही झालं तो कॉलेजला जायचं. घरीच आज पण आपण. आणि राज काय करत नाही सध्या. राज गेला आहे मामाचा अभ्यास करायला. आज सकाळी लवकरच गेलेला आहे. मी पण कॉलेजला नाही गेलो. तो राज आल्यावर बघूयात आपण राजचा अभ्यास. आता त्याचे पेपर 2 दिवस बाकी आहेत. आणि आज मेन म्हणजे यशचे पेपर संपलेले आहेत 12वीचे, कारण तो सायन्सचा स्टुडंट आहे. तर त्याचा आज शेवटचा पेपर होता. तो पण थोड्या वेळात घरी येईल. तो आलं बघूया त्याला आज कसं वाटते. काय शेवटचा दिवस होता आज पेपरचा, म्हणजे 12वीचा शेवटचा दिवस होता. तर बघूयात आपण त्याला विचारूया कसं काय. चला नंतर मग तोपर्यंत आपण अभ्यास करूयात मित्रांनो, कारण की आपला अभ्यास करणं गरजेचं आहे. अभ्यासशिवाय मेहनत केल्याशिवाय आपल्याला काहीच भेटणार नाही. मेहनत करायची, अभ्यास करायचा आहे तोपर्यंत. चला तर मित्रांनो, मला पण आज घरातून खूप कंटाळा आला. असं वाटत होतं की कॉलेजला जावा. माझं डोळे थोडे सुजल्यासारखं वाटत असते, कारण मी झोपलो होतो. काय करणार, एवढा कंटाळा आला. अभ्यास तरी करून किती करणार, बोर तर होणारच आहे. तर मग झोपलो होतो. आता उठलो, फ्रेश झालो आणि राज पण घरी आलेला आहे. बघू शकता अभ्यास चालू आहे त्याचा अजून पण. आणि यश घरी आला तो गेला मित्रांसोबत बाहेर फिरायला, कारण की आज शेवटचा दिवस होता त्याचा. आज शेवटचा पेपर होता सायन्सवाला म्हटल्यावर. तो गेला मित्रांसोबत बाहेर, त्यामुळे जाऊन दे त्याला. आता आपल्या जायचं ग्राउंड, त्यामुळे आपला टाईम झाला आहे. राज बेसला काय म्हणतो? राज काय चालू आहे तुझे? कोणता विषय? मित्रांनो, आता आश्चर्यचकित गोष्टी मला पण सरप्राईज वाटले, कारण की आज पहिल्यांदा राजने इंग्लिशचा अभ्यास करायला घेतलेला आहे. बघू शकता इंग्लिशचं काय करतो. इंग्लिशचं आणि उद्या काय करणार? मग आज दिवसभर फक्त इंग्लिशचा अभ्यास केला काय? दुसरा नाही गेला काय रे? मग मामाकडे जाणार आहेस की नाही मॅथ्स गणिताचं हे करायला? काय रे झालं गणित शिकून झालं जवळ? झोपला होता का नाही तू? झोपत जा, थोडा आराम करीत जा. मित्रांनो, आपण थोडं काहीतरी खाऊयात. आता भूक लागलेली मला. पोपई खाऊयात आपण. काय पोपई आणलेली, पोपई खाऊयात. आज तू खाणार का? हां, पहिला अभ्यास कर. तुम्ही पण घरी असल्यावर हेल्दीच खावा, बाहेर ते फास्ट फूड खाऊ नका. किती वेळा तुम्हाला सांगितले, ऐकत जा जरा. तर तुम्हाला शरीर मित्रांनो, जर तुम्हाला तुमची शरीर तुमची बॉडी चांगली बनवायची, फिटनेस ठेवायची, तर बाहेरचं अवॉइड करा खाणं आणि घरातलं असं हेल्दी खावा. त्याच पैशामध्ये तुम्ही, आता समजा तुम्ही बाहेर येईल काहीतरी खाण्यासाठी, वडापाव, पिझ्झा वगैरे, त्या पैशामध्ये हेल्दी पण येऊ शकतं. सफरचंद, डाळिंब किंवा पपई, द्राक्ष पण आता आले. असं हेल्दी खावा, त्याच्या जागी तुमचं फिटनेस पण मिळेल आणि खायला पण मजा येते. पण फक्त बाहेरचं खाऊ नका. मी तर खूप आवडतो बाहेरचं खाणं, खातच नाही मी बऱ्यापैकी. काल पण समोसा आणले, ते राजा दिले, मी खाले नाही असं, कारण की हेल्दी फूड खूप चांगली शरीरासाठी. तर आतापासून आपल्या शरीराची चांगली ठेवण्यासाठी तुम्ही खात जावा. हां, राजने का आता मोबाईल घेतला आहे, थोडा अभ्यास ठेवून दिला. त्याला पण बोर झाला अभ्यासाचं, त्यामुळे आता त्यांनी मोबाईल घेतलेला आहे. मोबाईल स्क्रोल करतो विषय ठेवून. मी पण आता जाऊयात, पपई खाव्यात, मग बघूयात, जाऊयात ग्राउंडला. आज ग्राउंडचा टाईम झाला. आज थोडं लवकर चालवलो आहे, कारण की मित्रांनो माझं हॉल तिकीट आलं काल. मी सांगायचं विसरलं, जाऊ द्या. माझं हॉल तिकीट काल आलेलं आहे. तर किती 28 तारखेला माझं ग्राउंड आहे. तर मला आता ग्राउंडची तयारी चांगली जोरात करायची, कारण की 3-4 दिवस ग्राउंड आलेलं आहे माझं. आज 25 तारीख आहे. मग आज लवकर चाललेलं आहे मी ग्राउंडला. तर ग्राउंडला लवकर जाऊयात, रनिंग करूयात चांगली. आणि गोळा पण फेकायचे. जाऊयात, आज मित्र पण सोबत असणार आहेत. चला पहिले पपई खाऊयात.
मित्रांनो आज एक असा एक ट्विस्ट घडला की राजला आपण 90% सांगितलं होतं, म्हणजे त्याला जो आपण आयफोन 17 देणार आहे, आयफोन 17 प्रो मॅक्स प्रो आहे, आयफोन 17 प्रो. कौन है ये लोग, कहां से आते हैं ये? तर त्याला आपण एक लिमिट ठेवली होती की 90% पार्ट म्हणून तरच तुला देईल. तर ती 90% लिमिट आपण थोडी कमी केलेली आहे, कारण की आपल्याला वाटत नाही एवढं राज तिथपर्यंत जाईल, गजब बेइज्जती है. म्हणून आपण ती 90%ची अट केलेली आहे 85% पर्यंत. तर राजने जर 85% पाडले किंवा प्लस 85% प्लस, तर त्याला आपण आयफोन 17 प्रो देणार आहोत. 17 प्रो नाही 17 देऊयात, पण देणार तर आहोत आपण आयफोन 17. तर बघूयात मग आता राज किती पाडतोय. त्यासाठी अभ्यासाने जोरात चालू केलेला आहे, बघूयात किती टक्के पाडतोय तो. चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण थांबूया इथेच, कारण की मला आता ग्राउंडचा टाईम झालेला आहे. आज थोडं लवकर चालू आहे, मी थोडंसं लेट जायचं पण आज लवकर चालू आहे, कारण की आता 2-3 दिवस राहिलेले आपल्या ग्राउंडसाठी. त्यामुळं मग थोडी प्रॅक्टिस वाढवली पाहिजे आपल्याला अजून, म्हणून आता लवकर चालवलं आहे. त्यामुळं आजचा व्हिडिओ आपण थांबूया इथेच. मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण उद्या पुन्हा भेटूयात एक नवीन आशेने, एक नवीन दिशेने, एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत माझा आजचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.